नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थवेद अर्थविचार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपल्याला समग्र आर्थिक विश्लेषण भाग 1 हा भाग आपण विचारात घेणार आहोत. अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केला जातो, पण जे 2 विषय अतिशय महत्त्वाचे या अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जातात, की जो अर्थशास्त्राचा पाया म्हणून विचारात प्रामुख्याने घेतला जातो. ते 2 विषय आहेत. एक आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरा आहे समग्र अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्राचा विचार तुम्ही मागच्या वर्षी सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड या दोन्ही वर्षामध्ये आपण केलेला होता. आज आपल्याला समग्र विचार प्रणालीचा या अर्थशास्त्राच्या माध्यमातून आज आपण विचार करणार आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण मागणी, पुरवठा या वेगवेगळ्या घटकांचा आपण विचार केलेला होता. या समग्र अर्थशास्त्रामध्ये सुद्धा आपल्याला मागणी पुरवठ्याचा विचार करायचा आहे, पण यामध्ये थोडासा बदल आहे. सूक्ष्म मध्ये आपण वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा या घटकांचा आपण विचार केलेला होता. आता आपल्याला विस्तृत समग्र मागणीचा, समग्र पुरवठ्याचा या समग्र अर्थशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला विचार करायचा आहे. या अर्थशास्त्राच्या सिलेबसचा पूर्ण अभ्यास करण्याच्या पूर्वी आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्राचा अभ्यास तुम्ही SYBL असताना S2 आणि S1 या 2 भागामध्ये आपण विचारात घेतलेला होता. या समग्र अर्थशास्त्राचा अभ्यास विस्तारित स्वरूपामध्ये करायचा आहे, पण बेसिक ज्या वेगवेगळ्या समग्र अर्थशास्त्राच्या कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्टची माहिती असणं आपल्याला खूप आवश्यक आहे. म्हणून आपण समग्र अर्थशास्त्राच्या MA च्या सिलेबसचा डायरेक्टली विचार करण्याच्या पूर्वी आपण समग्र अर्थशास्त्र कसं उदयाला आलं येथून सुरुवात करणार आहोत, की जेणेकरून आपल्याला सुद्धा MA लेवलचा आपण अभ्यास करतो आहोत याची देखील जाणीव होईल. आज अर्थशास्त्र हा विषय मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेला आपल्याला पाहावयास मिळतो. परंतु प्राचीन काळापासून या अर्थशास्त्राचा अभ्यास अनेक तत्वज्ञांनी केलेला आहे. प्रामुख्याने हा विषय अर्थशास्त्र हा विषय राजनीती शास्त्र, मानवशास्त्र, ग्रह प्रबंधशास्त्र, तत्वज्ञान, नीतिशास्त्र या आणि इतर अनेक विविध शाखांचा एक भाग मानला जात होता. म्हणजे आपण आता प्राचीन कालखंडापासून आताच्या अस्तित्वात असलेल्या कालखंडापर्यंत या समग्र अर्थशास्त्राचा थोडक्यात आपण विचार करूया. म्हणजे अर्थशास्त्र हा जो विषय आहे, हा अर्थशास्त्र विषय प्रामुख्यानं प्राचीन कालखंडामध्ये एक राजनीतीशास्त्र म्हणून विचारात घेतलं जात होतं, मानवशास्त्र म्हणून विचारात घेतलं जात होतं, तसेच ग्रह प्रबंधशास्त्र म्हणून विचारात घेतलं जात होतं, तत्वज्ञान आणि नीतिशास्त्राचा एक भाग म्हणून या अर्थशास्त्राचा अभ्यास केला जात होता. आणि विशेषतः भारतामध्ये एक प्रसिद्ध राजनीती तज्ञ की ज्याला आपण कौटिल्य किंवा चाणक्य म्हणून ओळखतो, या कौटिल्यांनी मांडलेल्या राजनीती संबंधित अर्थशास्त्रीय विचारामुळं खऱ्या अर्थानं भारतामध्ये अर्थशास्त्राचा खूप मोठा विस्तार झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणून भारताच्या संदर्भामध्ये या कौटिल्यांना किंवा चाणक्यांना आपण भारतीय अर्थशास्त्राचा जनक असं संबोधत असतो. 18व्या शतकामध्ये प्रामुख्यानं हे जे पॉलिटिकल इकॉनॉमीचा जो भाग म्हणून विचारात घेतला जात होता आपला अर्थशास्त्र, अर्थशास्त्र हा विषय 17व्या शतकाच्या कालखंडापर्यंत वेगळा विषय म्हणून अभ्यासला जात नव्हता. प्रामुख्यानं याचा संबंध राजकारणाशी जोडायचा. राजकीय विचार प्रणालीच्या माध्यमातून या अर्थशास्त्राचा अभ्यास केला जात होता. आणि जेव्हा 18व्या शतकामध्ये या राजनीतीशास्त्र म्हणजेच पॉलिटिकल इकॉनॉमी या स्वरूपात जे अर्थशास्त्राचा विकास झालेला होता आणि तो विकास खंडित करण्याचं काम किंवा वेगळ्या प्रकारे अर्थशास्त्र अभ्यास करण्याचं काम जर सुरुवातीला कोणी केलं असेल तर ते अर्थशास्त्राचे जनक प्रामुख्यानं ॲडम स्मिथ आणि त्यानंतर मार्शल, रॉबिन्सन या
सारख्या अनेक अर्थतज्ञांनी प्रामुख्याने या अर्थशास्त्राला राजनीतीशास्त्रापासून वेगळं करण्याचं काम केलं. म्हणजे सुरुवातीला आपलं अर्थशास्त्र राजकारण म्हणून विचारात घेतलं जात होतं. मात्र या ॲडम स्मिथच्या कालखंडापासून विशेषतः मार्शल, रॉबिन्सन यासारख्या अनेक अर्थतज्ञांनी राजनीतीशास्त्रापासून या अर्थशास्त्राला वेगळं केलं आणि अर्थशास्त्राला स्वतंत्र शास्त्र म्हणून अभ्यास करायला त्यांनी सुरुवात केली. म्हणून आपण अर्थशास्त्राचा जनक ॲडम स्मिथला संबोधतो. याचं कारण का? कारण अर्थशास्त्र हे राजनीतीपासून वेगळं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या ॲडम स्मिथ यांनी केलेलं आहे. हे जे अर्थशास्त्र आहे हे प्रामुख्यानं अर्थशास्त्र दोन दृष्टिकोनातून अभ्यासलं जात होतं. एक आहे सूक्ष्म, म्हणजेच त्याला अंशलक्षी अर्थशास्त्राची विचार प्रणाली, आणि दुसरा आहे समष्टी, म्हणजेच त्याला समग्र किंवा स्थूल अर्थशास्त्रीय विचार प्रणालीच्या माध्यमातून अर्थशास्त्राचा अभ्यास केला जातो. आता आपल्याला हे जे दोन विचार प्रणाली आहेत त्यातली पहिली विचार प्रणाली होती सूक्ष्म विचार प्रणाली आणि दुसरी आहे समग्र विचार प्रणाली. सूक्ष्म विचार प्रणालीचा अभ्यास आपण एम ए पार्ट 1 मध्ये केलेला आहे. जरी आपण एम ए पार्ट 1 मध्ये या सूक्ष्म अर्थशास्त्राचा किंवा अंशलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास केला असला तरी सुद्धा आज आपल्याला थोडक्यात त्याचा आढावा घ्यायचा आहे. कारण थोडासा बॅकग्राऊंड म्हणजे अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना या दोन्ही शास्त्राचा म्हणजे दोन्ही अंशलक्षी अर्थशास्त्र आणि समग्र लक्ष्य अर्थशास्त्र या दोघांचाही आपण या तासामध्ये आपण विचार करू. अर्थशास्त्राचा जनक ॲडम स्मिथ यांच्यापासून खऱ्या अर्थानं या सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे त्याला अंशलक्षी अर्थशास्त्र आपण म्हणतो, या अर्थशास्त्र 18व्या शतकामध्ये त्याचा अभ्यास करायला सुरुवात झाली. आणि या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासामध्ये ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे.एस. मिल, जे.बी. से, मॉरिस डॉब, बोल्डिंग आणि प्रामुख्याने महत्वाचा अर्थतज्ञ आहे डॉक्टर मार्शल, ॲलन हेक्स, सॅम्युएल्सन, श्रीमती जॉन रॉबिन्सन यासारख्या अनेक अर्थतज्ञांनी या सूक्ष्म अर्थशास्त्राचा विकास मोठ्या प्रमाणात घडवून आणलाय. म्हणजे अर्थशास्त्राचा मुळात अभ्यास 18व्या शतकामध्ये करायला सुरुवात झाली आणि ती या ॲडम स्मिथच्या विचार प्रणालीपासून आपण पाहावयास मिळते. आणि या ॲडम स्मिथच्या विचारानंतर डेव्हिड रिकार्डो असेल, जे.एस. मिल असेल, जे.बी. से असतील, त्यानंतर मॉरिस डॉब आहेत, बोल्डिंग आहेत, डॉक्टर मार्शल आहे, ॲलन हिक्स आहेत, सॅम्युएल्सन आहे, त्यानंतर श्रीमती जॉन रॉबिन्सन आहेत, यासारख्या अनेक अर्थतज्ञांनी या सूक्ष्म अर्थशास्त्रीय विचाराचा अभ्यास करायला सुरुवात केली. परंतु या सूक्ष्म अर्थशास्त्राचा विस्तार करण्यामध्ये सर्वाधिक योगदान जर कोणाचं असेल तर ते डॉक्टर मार्शल यांचं आहे. या डॉक्टर मार्शलनं खऱ्या अर्थानं सूक्ष्म अर्थशास्त्राचा खूप मोठा विस्तार घडवून आणला. आता ह्या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये की ज्याला आपण अंशलक्षी अर्थशास्त्र म्हणतो, या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेचा मागणीचा विचार केला जात नाही. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मागणीचा अभ्यास केला जात नाही, तर वैयक्तिक मागणीचा अभ्यास प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. एका व्यक्तीची मागणी किती आहे, वैयक्तिक पुरवठा किती आहे, वैयक्तिक उत्पन्न कोणत्या मार्गातून मिळतं, ते उत्पन्न कसं खर्च केलं जातं, लोकांचा उपभोग कसा आहे, वैयक्तिक राहणीमानाचा दर्जा कसा आहे, वैयक्तिक बचत कशी आहे, यासारख्या छोट्या छोट्या घटकांचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने केला जात होता. त्यामुळे लहानातल्या लहान घटकांचा अभ्यास केला जात असल्या कारणानं याला अंशलक्षी अर्थशास्त्र देखील म्हणून संबोधलं जातं. आता या सूक्ष्म अर्थशास्त्राचा एक विस्तारित स्वरूपाचा अर्थ प्राध्यापक बोल्डिंग या बोल्डिंगनं देण्याचं काम केलेलं आहे. ते असं काय म्हणतात, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे असं अर्थशास्त्र आहे की ज्यामध्ये एका विशिष्ट उत्पादन संस्थेचा
म्हणजेच फर्म, त्याला आपण पेढी हा शब्द वापरतो, या उत्पादन संस्थेचा किंवा विशिष्ट व्यक्तीचा एखाद्या विशिष्ट किमतीचा किंवा विशिष्ट मजुरी दराचा किंवा एखाद्या उद्योगाचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आपण म्हणतो. म्हणजे प्रामुख्यानं या ठिकाणी विस्तारित स्वरूपाचा अभ्यास केला जात नव्हता सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. केवळ एका उद्योगाचा, एका उत्पादन संस्थेचा, एका व्यक्तीचा, एका व्यक्तीच्या किमतीचा, एका वस्तूच्या किमतीचा, विशिष्ट मजुरी दराचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्यानं केला जातो. म्हणून ज्या शास्त्रामध्ये विविध आर्थिक घटकांचा अधिक बारकाईने व सूक्ष्मपणे अभ्यास केला जातो म्हणून त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र संबोधलं जातं. असा आपण मागच्या वर्षी या सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना विचारात घेतलेला भाग होता. आता आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र कसं आहे याचा आपल्याला थोडक्यात आढावा आत्ता घेता आलेला आहे. पण या सूक्ष्म अर्थशास्त्र प्रणालीचा विचार केल्यानंतर आता आपल्याला दुसरी आणि आता तुम्ही MA पार्ट 1 मध्ये जो भाग अभ्यासणार आहात त्या समग्र आर्थिक विश्लेषण पद्धतीचा आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजे अर्थशास्त्राची अभ्यास करण्याची दुसरी कुठली पद्धत आहे तर ती आहे समग्र किंवा त्याला स्थूल, त्याला समष्टी अर्थशास्त्र विश्लेषणाची पद्धती म्हणून आपण विचारात घेतो. प्रामुख्यानं अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म आणि स्थूल या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाला अत्यंत महत्वाचं स्थान होतं आणि आज आपण या स्थूल अर्थशास्त्रीय विचार प्रणालीचा अभ्यास करणार आहोत. अर्थशास्त्राच्या समग्रलक्षी दृष्टिकोनामध्ये किंवा त्याला आपण स्थूल दृष्टिकोनामध्ये आर्थिक व्यवहारांच्या एकूण पातळीवर किंवा अर्थव्यवस्थेच्या पातळीवरती इथे विचार केला जातो. म्हणजे एका व्यक्तीचा विचार केला जात नाही समग्र अर्थशास्त्रामध्ये. समग्र अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवरती विचार केला जातो. म्हणजेच अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पादन, अर्थव्यवस्थेतील लोकांचं एकूण उत्पन्न, अर्थव्यवस्थेतील वस्तू आणि सेवांची एकूण मागणी, अर्थव्यवस्थेतील वस्तू आणि सेवांचा एकूण पुरवठा, अर्थव्यवस्थेतील रोजगाराची पातळी, सर्वसाधारण किंमत पातळी, या अशा विस्तारित स्वरूपाच्या वेगवेगळ्या आर्थिक घटकांचा अभ्यास या समग्र अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्यानं केला जातो. म्हणजेच अंशलक्षी म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एका वस्तूच्या मागणीचा इथं आपण विचार करतो, तर समग्र अर्थशास्त्रामध्ये व्यापक स्वरूपात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा आपण अभ्यास करत असतो. आता आपल्याला या दोन विचार प्रणाली लक्षात आलेल्या आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्राची विचार प्रणाली आणि समग्र अर्थशास्त्राची विचार प्रणाली. सूक्ष्म मध्ये केवळ एका घटकाचा आपण विचार करतो आणि समग्र अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकूण घटकांचा आपण प्रामुख्याने इथं विचार करत असतो. तर हा मुळात दोन अर्थशास्त्राच्या अभ्यास विषयामध्ये हा फरक असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आता आपल्याला सविस्तर स्वरूपामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा विचार करायचा नाहीये. आता आपल्याला सविस्तर या समग्र अर्थशास्त्राचा किंवा त्याला आपण स्थूल अर्थशास्त्र संबोधतो त्याचा आपण काय करूयात, विचार करायला सुरुवात करूयात. अर्थशास्त्रामध्ये हा जो समग्र अर्थशास्त्र हा वेगळ्या प्रकारचा शब्द सर्वप्रथम जर कोणी वापरला असेल, म्हणजे अर्थशास्त्र हे दोन प्रकारचं असतं, एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्र असे वेगवेगळे भाग असतात. असं जर कोणी मांडलेलं असेल तर ते 1933 मध्ये प्राध्यापक रॅग्नर फ्रिश या अर्थतज्ञांनी मांडणी केलेली आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं काय की 1933 पर्यंत आपलं अर्थशास्त्र हे समग्र आणि स्थूल असं वेगळ्या प्रकारचा अभ्यास केला जात नव्हता. ते एकूण अर्थशास्त्रामध्येच याचा आपण अभ्यास करत होतो. परंतु वेगवेगळी अर्थशास्त्राची विचार प्रणाली असते. अशा प्रकारचा विचार म्हणजे शब्दप्रयोग मांडण्याचं काम जर सर्वप्रथम कुणी केलं असेल तर ते 1933 मध्ये प्राध्यापक रॅग्नर फ्रिश या अर्थतज्ञांनी काय केलं, अशा प्रकारचे वेगवेगळे समग्र अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र असतात असा भाग त्यांनी मांडला. आजच्या हा जो 19व्या शतकात या स्थूल अर्थशास्त्राचा विकास जर खऱ्या अर्थानं कोणी करण्याचं काम केलेलं असेल
तर ते आहे माल्थस, त्यानंतर सिसमोंदी, कार्ल मार्क्स. या अर्थतज्ञांनी प्रामुख्यानं 19व्या शतकामध्ये या स्थूल अर्थशास्त्राचा खूप मोठा विकास घडवून आणलेला आहे. म्हणजे आधुनिक काळामध्ये जर आपण विचारायला घेतलं तर आधुनिक काळामध्ये केन्स या केन्सच्या पूर्वी देखील वालरस, नट विक्सेल, फिशर, गुस्ताव कॅशेल, रॉबर्टसन, हायेक यासारख्या अनेक तज्ञांनी या समग्र अर्थशास्त्राचा विकास घडवून आणला. पण खऱ्या अर्थानं समग्र अर्थशास्त्राचा वेगाने विस्तार करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आहे लॉर्ड केन्स. या लॉर्ड केन्सनं समग्र आर्थिक प्रणालीचा खूप मोठ्या झपाटीने विचार मांडण्याचे काम केलेलं आहे, त्याचा विस्तार घडवून आणलेला आहे. हे विस्तार प्रामुख्यानं 1930 सालापासून झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजे 1930 ची जागतिक महामंदी आली, ती महामंदी दूर करण्यामध्ये या केन्सनं 1936 मध्ये आपला द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हा जो ग्रंथ प्रसिद्ध केला. आणि या ग्रंथाच्या प्रसिद्धीनंतर जगामध्ये समग्र अर्थशास्त्राच्या विकासाला खूप मोठं प्रोत्साहन मिळालं. म्हणजे प्रामुख्यानं 1929 ची जागतिक महामंदी दूर करण्यामध्ये ही जी सनातनवादी अर्थतज्ञांनी मांडलेली विश्लेषणाची पद्धती होती, तर ती विश्लेषणाची पद्धती कुचकामी ठरली. त्याचे म्हणजे जागतिक महामंदी दूर करण्यामध्ये सनातन पंथीयांनी मांडलेले अर्थशास्त्राचे विचार हे कुचकामी ठरले, मंदी दूर करण्यामध्ये अपयशी ठरलेले आपल्याला पाहावयास मिळते. मग त्यामुळं 1929 ते 1933 या काळात झालेली जी मंदी आहे आणि बेकारी ही दीर्घकाळ टिकून राहिलेली होती. आता आपण सुरुवात करू पुढे कंटिन्यू. पण ही जी 1929 ची जागतिक महामंदी आहे, ही महामंदी दूर करण्यामध्ये या सनातनवाद्यांनी मांडलेले विचार जे होते ते कुचकामी ठरले, त्याला ती महामंदी दूर करता आली नाही. म्हणून केन्सने प्रामुख्याने 1929 ते 1933 या काळात जी निर्माण झालेली मंदी आहे किंवा बेकारी आहे, ही बेकारी दीर्घकाळ टिकून होती आणि त्यामुळं देशातील बेरोजगारी आणि मंदी दूर करण्यासाठी केन्सनं जाणीवपूर्वक अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करावा, सरकारनं अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करावा असा विचार मांडला. आणि राजकोषीय धोरणाला खूप मोठा त्यांनी प्रबळ पाठबळ दिलं आणि त्यामुळं या समग्र अर्थशास्त्राचा विचार खूप मोठ्या वेळात वाढलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजे जाणीवपूर्वक केन्सनं राजकोषीय धोरणाचा पुरस्कार केला आणि हेच करत असताना त्यांनी अंदाजपत्रक हे अधिक्याचं असावं, तुटीचं असावं, म्हणजे की जेणेकरून मंदीतून बाहेर आपल्याला अर्थव्यवस्था काढता येऊ शकेल. यासाठी त्यांनी तुटीचं अंदाजपत्रक मांडावं, म्हणजे सरकारनं अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करून जास्तीत जास्त खर्च करावा आणि देशातली बेरोजगारी दूर करावी असा एक विचार त्यांनी मांडलेला होता. आणि या त्याच्या विचारातूनच खऱ्या अर्थानं समग्र अर्थशास्त्राचा खूप मोठा झपाट्याने विचार झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. आता हे करत असताना त्यांनी एकूण रोजगार, त्यानंतर एकूण मागणी, एकूण पुरवठा यासारख्या अनेक घटकांचा त्यांनी आपल्या या सिद्धांतामध्ये विचार केलेला होता. म्हणजे अशा प्रकारचं हे समग्र अर्थशास्त्र 1929 पासून खऱ्या अर्थाने विस्तार करायला सुरुवात झालेला आपल्याला पाहावयास मिळतं. आता आपल्याला या समग्र अर्थशास्त्राचा थोडक्यात अर्थ आपण विचारात घेऊया. आतापर्यंतचा इतिहास थोडक्यात आपल्याला लक्षात आलं. आता आपल्याला थोडक्यात अर्थ विचारात घ्यायचे आहे. समग्र अर्थशास्त्राला आपण इंग्रजीमध्ये, आता समग्र अर्थशास्त्र हा एक शब्द झाला, त्याला मराठीमध्ये 3 प्रकारच्या अर्थशास्त्राचं नाव संबोधलं जातं. एक समग्र अर्थशास्त्र, दुसरं आहे समष्टी अर्थशास्त्र आणि तिसरं आहे स्थूल अर्थशास्त्र. याला इंग्रजीमध्ये एकच शब्द वापरला जातो, मॅक्रो इकॉनॉमिक्स. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? मॅक्रो इकॉनॉमिक्स. आता हे मॅक्रो हा जो शब्द आहे, त्या मॅक्रो या शब्दाची उत्पत्ती ग्रीक शब्दापासून झालेली आहे.
आता ग्रीक कुठला शब्द होता? तो मॅक्रोज. मॅक्रोज हा जो ग्रीक शब्द आहे, या ग्रीक शब्दापासून मॅक्रो या इंग्रजी शब्दाचा प्रामुख्याने त्याची उत्पत्ती झाली आपल्याला पाहावयास मिळते. आता मॅक्रोजचा अर्थ काय आहे ग्रीक शब्दामध्ये? त्याचा अर्थ होतो व्यापक किंवा मोठा किंवा विस्तारित. म्हणजे ज्या हे आपलं अर्थशास्त्र कसं आहे, विस्तारित स्वरूपाचं अर्थशास्त्र. इकॉनॉमिक्स म्हणजे काय? अर्थशास्त्र. विस्तारित स्वरूपाचं अर्थशास्त्र किंवा मोठं व्यापक मांडणी करणारं अर्थशास्त्र म्हणजे कुठलं असेल तर ते समग्र अर्थशास्त्र म्हणून विचारात घेतलं जातं. तर अशा प्रकारचा या मॅक्रो इकॉनॉमिक्सचा अर्थ कसं उदयाला आला तो आपल्याला तुम्ही SY ला देखील अभ्यास केलेला होता. समग्र अर्थशास्त्रामध्ये अर्थशास्त्राच्या एका घटकाचा अभ्यास न करता एकूण सर्वच एककांचा एकत्रित इथं विचार करूयात. काय सांगितलं आपण की समग्र अर्थशास्त्रामध्ये अर्थशास्त्राच्या एका घटकाचा विचार केला जात नाही, तर सर्वच एककाचा एकत्रित अभ्यास या समग्र अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने केला जातो. म्हणजेच काय? तर एकूण रोजगार, एकूण उत्पादन, एकूण उत्पन्न, एकूण खर्च, एकूण उपभोग, राहणीमान, देशाचं मौद्रिक धोरण, देशाचं राजकोषीय धोरण, एकूण आंतरराष्ट्रीय व्यापार, अशा वेगवेगळ्या मोठ्या विस्तारित स्वरूपाच्या आर्थिक घटकांचा अभ्यास या समग्र अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने केला जातो. म्हणजेच अर्थव्यवस्थेतील सर्व व्यवस्थांचा एकत्रित अभ्यास या समग्र अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यामुळं बोल्डिंग या अर्थतज्ञांनी त्याचा अर्थ केलेला आहे की स्थूल अर्थशास्त्र हे वैयक्तिक परिमाणाऐवजी, परिणाम नाहीये, परिमाण. परिमाण म्हणजे काय? नगसंख्या. वैयक्तिक परिमाणाऐवजी एकूण परिमाणाची, वैयक्तिक उत्पन्नाऐवजी देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा, वैयक्तिक किमतीऐवजी देशातील सर्वसामान्य मूल्य स्तराचा, वैयक्तिक उत्पन्नाऐवजी देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करतं. असं शास्त्र म्हणजे काय आहे? स्थूल अर्थशास्त्र, असं बोल्डिंगनी व्याख्या करण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर पुढचा आहे प्राध्यापक J.L. हॅन्सन. हा हॅन्सन नावाचा अर्थतज्ञ आहे. या तज्ञाने देखील अर्थशास्त्र या समग्र अर्थशास्त्राची व्याख्या केली की अतिशय साधी आणि सोपी व्याख्या आहे की रोजगाराचे एकूण परिमाण, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण राष्ट्रीय उत्पन्न अशा मोठ्या समुच्चयांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये प्रामुख्याने केला जातो त्याला समग्र अर्थशास्त्र म्हटलं जातं, असा या हॅन्सननं समग्र अर्थशास्त्राचा अर्थ सांगितलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय? थोडक्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये असणारे राष्ट्रीय उत्पन्न, एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण बचत, एकूण गुंतवणूक यासारख्या एकूणांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समग्र अर्थशास्त्र होय, असं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्र यांचा सविस्तर अभ्यास केला. पुढील व्हिडिओमध्ये आपण समग्र अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आपण अभ्यासणार आहोत. आपणाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.